गणेश उत्सव विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते सतीश पाटील यांनी बाप्पांकडे प्रार्थना केली। राज्यातील जनतेला आणि बळीराजाला सुख समृद्धी लाभो आणि सरकारला योग्य दृष्टी मिळो अशी त्यांनी सदिच्छा व्यक्त केली। गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान मधुरिमा राजे छत्रपती थेट गणेश भक्तांमध्ये सहभागी झाल्या। त्यांनी फुगडी आणि लेझिमच्या तालावर थिरकत भक्तांचा उत्साह वाढवला। राजांच्या सहभागामुळे मिरवणुकीला खास आकर्षण प्राप्त झालं। यावेळी त्यांनी सर्व भक्तांचे स्वागत करून विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडावी अशा शुभेच्छा दिल्या। कोल्हापुरातील विसर्जन मिरवणुकीला कडक सुरक्षा बंदोबस्तात सुरुवात झाली आहे। वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी पोलिसांचा विशेष ताफा तैनात करण्यात आला आहे। मिरवणुकीच्या सुरुवातीला पहिला मानाच्या तुकाराम माळी तालीम मंडळाच्या गणपतीची पूजा खासदार छत्रपती शाहू महाराज आणि पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आली। पन्हाळा नगर परिषदेत काम करणाऱ्या महिला सफाई कामगाराला जातीवाचक शिवीगाळ झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय। 15 वर्षापासून काम करणाऱ्या मनीषा दिलीप सोटे यांनी तक्रार दाखल केली असून कॉन्ट्रॅक्टर सूरज पाटील यांच्यावर जातीवाचक अपमानाचा आरोप केलाय। पारंपरिक ढोल ताशाच्या गजरात आणि लेझिमच्या ठेक्यावर आज गणेश विसर्जनाला सुरुवात झाली आहे। इराणी खनिज परिसरात मोठ्या संख्येने गणेश मूर्त्यांचं विसर्जन सुरू असून गणपती बाप्पा मोरयाच्या गजराने वातावरण भक्तिमय झाले। गणराज मंडळाने यंदा भक्त पुंडलिक हा विषय निवडत भावस्पर्शी देखावा साकारलाय। हा देखावा आईवडिलांची सेवा हीच खरी ईश्वर प्राप्ती असल्याचा संदेश देतोय। मोबाईल आणि सोशल मीडियाच्या आहारी गेलेल्या तरुणाईला हा देखावा जागवणारी घंट ठरतोय। कोल्हापुरातील शिवतेज मित्रमंडळाने शिवतेज गणेशाला तब्बल 1 किलो सोन्याचा हार अर्पण केलाय। या ऐतिहासिक सोहळ्याला मंत्री उदय सामंत, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, हसन मुश्रीफ यांची उपस्थिती होती। हजारो भाविकांनी या क्षणाला साक्षीदार होत गणरायाला मनापासून वंदन केलं। डोंबारवाडा यादवनगर येथे गेली 5 वर्ष महिला बचत गटाच्या पुढाकारातून सामूहिक गणेशोत्सव साजरा केला जातोय। 50 महिला भगिनींच्या सहभागातून सांस्कृतिक एकता, सामाजिक जाणीव आणि समाजातील एकोपा अधोरेखित केला जातोय। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।